नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये या क्लासमध्ये आपण प्रभावी संदेशवहनाची तत्त्वे शिकूया की प्रभावी संदेशवहनाची नेमके कोणते आणि कसे तत्त्वे असतात ते बघूया. पहिला तत्त्व आहे विद्यार्थ्यांनो स्पष्टता. संदेशवहनात फक्त माहितीची देवाणघेवाण करणे एवढाच अर्थ अभिप्रेत नसतो, तर संदेश प्राप्त करणाऱ्याला संदेशाचा अर्थ समजणे देखील खूप आवश्यक आहे. संदेशाचा अर्थ समजण्यासाठी संदेशात स्पष्टता असणे आवश्यक आहे. आपल्याला संदेशवहनात फक्त माहितीची देवाणघेवाणच करून चालत नाही, तर संदेश प्राप्त करताना ती माहिती आणि त्या माहितीचा अर्थ समजणे खूप आवश्यक आहे. पण संदेशाचा जो अर्थ आहे तो अर्थ समजण्यासाठी संदेशात स्पष्टता असणे आवश्यक आहे. जर आपण एखादी माहिती एखाद्या कर्मचाऱ्याला कामगाराला देतो आहे संदेशवहनाच्या माध्यमाचा उपयोग करून, तर त्याला ती स्पष्टपणे ऐकायला यायला पाहिजे, तरच आपला संदेशवहन पूर्ण झालेला, संदेशवहनाचा उद्देश पूर्ण झालेला आहे असे आपल्याला समजता येईल. संदेशदात्याला संदेशाद्वारे काय सांगायचे आहे हे संदेश प्राप्त करणाऱ्याला केव्हा कळतो, तेव्हा संदेशात स्पष्टता हा गुण आहे असे म्हटले जाते. जर आपण संदेशदाता आणि संदेश प्राप्त करता, संदेशदाता म्हणजे संदेश देणारा आणि संदेश प्राप्तकर्ता म्हणजे संदेश स्वीकारणारा. जर संदेशदात्याला संदेशाद्वारे काय सांगायचे आहे म्हणजेच माहिती देणाऱ्याला संदेशाबद्दल म्हणजे कोणती माहिती सांगायची आहे हे केव्हा कळते, जेव्हा त्या संदेशात स्पष्टता आहे तेव्हाच हे त्याला कळते आहे की आपल्याला संदेश यशस्वीपणे मिळालेला आहे, आपल्याला संदेश किंवा त्या माहितीचा अर्थ आपल्याला समजलेला आहे, ती माहिती आपल्याला स्पष्टपणे ऐकायला आलेली आहे. यासाठी संदेशदाताच्या मनात संदेशाविषयाची कल्पना स्पष्ट असणे आवश्यक आहे. संदेशात स्पष्टता हा गुण येण्यासाठी संदेशातील आपल्याला काही बाबी असाव्या लागतात. त्या बाबी आपण बघूया मुद्देसूद. बघा कोणकोणत्या बाबी असायला पाहिजे की संदेशाचा उद्देश काय आहे हे संदेशदाताला माहिती असणे खूप आवश्यक आहे. की जर आपण एखादा संदेश देत आहोत एखाद्या कामगाराला म्हणा, कर्मचाऱ्याला म्हणा, तर त्याचा नेमका उद्देश काय आहे हे आधी संदेशदात्याला म्हणजेच माहिती देणाऱ्याला समजणे खूप आवश्यक आहे. तरच तो संदेश प्राप्तकर्त्याला माहिती देऊ शकतो आणि तेव्हाच त्याला ती माहिती समजेल. दुसरा मुद्दा आहे संदेशाद्वारे संदेश प्राप्त करणाऱ्याला काय सांगायचे आहे. संदेशाद्वारे संदेश प्राप्त करणाऱ्याला काय सांगायचे आहे तो शब्द किंवा मजकूर याची कल्पना संदेशदात्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे. जर एखाद्या कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला म्हणजेच माहिती प्राप्त करणाऱ्याला त्या संदेश प्राप्त करणाऱ्याला म्हणजेच काय सांगायचं आहे, जर आपण एखादी माहिती दुसऱ्याला सांगतो आहे तर नेमकं आपल्याला त्याची कल्पना असायला पाहिजे की आपल्याला त्याला काय सांगायचं आहे, त्याचा शब्द किंवा त्याचा मजकूर याची कल्पना संदेशदात्याला म्हणजेच आपल्याला असणे खूप आवश्यक आहे. तिसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, कोणत्या संदेशवहनाच्या माध्यमातून संदेश पाठविल्यास संदेशाचा अपेक्षित परिणाम घडून येईल. जर संदेशदात्याला एखादा संदेश द्यावायचा असेल तर त्याला हे आधी कन्फर्म म्हणजेच निश्चित करावं लागेल की जर आपण कोणत्या साधनाचा उपयोग केला तर ती माहिती योग्य प्रकारे संदेश प्राप्तकर्त्याला पोहोचू शकेल, याची देखील संदेशदात्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे. थोडक्यात म्हणजे संदेशाविषयी संदेशदात्याच्या मनात स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे की नेमकं त्याला काय सांगायचे आहे, कशा प्रकारे सांगायची आहे, कोणती गोष्ट सांगायची आहे, याचा अर्थ त्याला समजेल की नाही, या सर्व बाबीची कल्पना असणे त्याला आवश्यक आहे. त्याला काय सांगायचे आहे, कशा प्रकारे सांगायचे आहे, केव्हा सांगायचे आहे, कोणता संदेश सांगावायचा आहे, कोणत्या उद्देशाने सांगावायचा आहे, या अनेक बाबींसंदर्भात संदेशदात्याच्या मनात स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे. संदेशात आपल्याला स्पष्ट आणण्यासाठी काही बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. ती बाब म्हणजे पहिली बाब संदेशाची भाषा. संदेशाची भाषा सोपी असावी जेणेकरून ती संदेश प्राप्तकर्त्याला समजल्या पाहिजे. आपली भाषा समजणे त्याला समजणे आवश्यक आहे, तरच संदेश प्राप्त झाला असे म्हणता येईल. अदरवाईज आपल्याला संदेश प्राप्त झाला नाही किंवा अर्थ समजला नाही असे म्हणण्यास काही हरकत नाही. नेहमीच्या व्यवहारातील व प्रादेशिक वापरातील भाषेद्वारे संदेश दिल्यास संदेश प्राप्त करणाऱ्याला संदेशाचा अर्थ समजण्यास अडचण येत नाही. जर त्याची प्रादेशिक भाषा, मातृभाषा समजा की या आजच्या काळात तर प्रत्येक राज्यावाईज वेगवेगळी भाषा बोलली जाते.
आपल्याला त्या भाषेचा उपयोग करून संदेश देता येईल, तरच त्याचा अर्थ समजण्यास त्याला सोपं होईल. जर एखादा कर्मचारी केरळाचा असेल तर त्याला त्याच्या भाषेत संदेश देणे आवश्यक आहे. जर हिंदी सायडर असेल तर त्याला हिंदीमध्ये संदेश देणे आवश्यक आहे. इंग्लिश सायडर असेल, इंग्रजी त्याला बोलता येत असेल, समजत असेल, तर त्याला त्या भाषेत संदेश देणे खूप आवश्यक आहे. तरच संदेश समजण्यास संदेश प्राप्तकर्त्याला अडचण होणार नाही. जर एखादा संदेश प्राप्तकर्त्याला मराठीच समजते, मराठी भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा समजत नाही आणि त्याला आपण जर हिंदी इंग्लिशमध्ये जर एखादा संदेश दिला तर अडचण निर्माण होईल, संदेशामध्ये अडचण निर्माण होईल, त्याला काम करण्यास अडचण निर्माण होईल. म्हणून संदेशाची भाषा ही प्रादेशिक असायला पाहिजे, जेणेकरून त्याला जी भाषा समजत असेल तर त्याच भाषेत आपल्याला संदेश देणे खूप आवश्यक आहे. संदेश समजण्यासाठी त्याला तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी लागणार नाही. जर एखादा कामगार किंवा कर्मचारी याला मराठी भाषा समजत असेल आणि जर आपण त्याला उर्दू, हिंदी, इंग्लिश या भाषेत जर त्याला संदेश देत आहोत तर त्याला अन्य तज्ज्ञ व्यक्तींची गरज पडेल. म्हणून त्याला दुसऱ्या व्यक्तीची गरज पडणार नाही. त्याला जी भाषा समजते त्याच भाषेत आपल्याला संदेश देणे खूप आवश्यक असते आहे. दुसरा मुद्दा त्याच्यातला संदेश प्राप्त करणाऱ्याची पात्रता. संदेशदात्याला संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे गुण, शैक्षणिक पात्रता, त्याला माहीत असलेली भाषा या बाबतीत माहिती असणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे संदेशदाता संदेश प्राप्त करणाऱ्याला जी भाषा समजते त्याच भाषेतून त्याला समजेल त्या पद्धतीने संदेश देऊ शकतो. संदेश प्राप्त करणाऱ्याची भाषा, तर संदेशदात्याला संदेश प्राप्त करणाऱ्याची शैक्षणिक पात्रता त्याच्या लक्षात असणे खूप आवश्यक आहे. त्याचे व्यक्तीचे गुण आहेत, संदेश प्राप्त करणाऱ्याचे व्यक्तीचे गुण आहेत, त्याची शैक्षणिक पात्रता आहे, हे संदेशदात्याला याची माहिती असणे खूप आवश्यक आहे. तरच तो समजेल की या व्यक्तीला म्हणजे संदेश प्राप्तकर्त्याला नेमकी कोणती भाषा समजू शकेल, जेणेकरून आपण त्याला त्या भाषेमध्ये संदेश देऊ शकतो आहे. तर याला या बाबींचा सुद्धा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याची शैक्षणिक पात्रता, संदेश प्राप्त करणाऱ्याचे गुण संदेशदात्यांकडे असणे खूप आवश्यक आहे. नंतरचा तिसरा पॉईंट आहे स्पष्ट मजकूर. संदेशातील मजकूर अस्पष्ट किंवा असंदिग्ध असू नये. संदेशातील मजकूर हा स्पष्ट असावा. संदेश देताना जो आपण संदेशाचा मजकूर तयार करतो आहे हा स्पष्ट असायला पाहिजे, संदिग्ध असायला पाहिजे, असंदिग्ध असू नये. तरच त्या संदेशाचा मजकूर किंवा संदेश प्राप्त झाला असे आपल्याला समजता येईल. चौथा मुद्दा आहे असंदिग्ध संदेश. म्हणजे कोणतेही संदेश अस्पष्ट किंवा असंदिग्ध व अर्णवट असू नये. संदेशाच्या स्पष्टतेमुळे म्हणजे संदेशाच्या स्पष्टतेमुळे संदेशाचा अर्थ संदेश प्राप्त करण्याला समजत नाही, यासाठी द्विअर्थी शब्दाचा वापर टाळावा. जर आपण एखादा संदेश, एखादा मजकूर तयार करत आहोत संदेश प्राप्त करणाऱ्याला, तर त्याच्यात एकाच भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. जर आपण दोन भाषेचा वापर करू तर त्याला अडचणी निर्माण होतील, संदेश प्राप्त होणार नाही आणि तो पुढचे कार्य करण्यास असमर्थ ठरेल, अकार्यक्षम ठरेल. म्हणून संदेश हा द्विअर्थाचा असू नये, एक अर्थी असायला पाहिजे, जेणेकरून संदेश प्राप्तकर्त्याला जी भाषा समजतो आहे त्याच भाषेचा वापर करून आपल्याला मजकूर लिहून त्याला संदेश देता येईल. पाचवा मुद्दा विद्यार्थ्यांनो, लहान वाक्य. संदेशातील वाक्य लहान असावीत. लांबलचक वाक्य असलेल्या संदेशाचा अर्थ बऱ्याच वेळा संदेश प्राप्तकर्त्याला समजत नाही. जर संदेश प्राप्तकर्त्याला आपण लहान वाक्यात जर त्याला संदेश दिला तर तो त्याला लवकर समजेल. जर तोच संदेश आपण लांबलचक वाक्यात लिहिला तर त्याचा अर्थ त्याला समजण्यास कठीण होईल, अडचणी निर्माण होतील. तर हा झाला विद्यार्थ्यांनो प्रभावी संदेशवहनाचा पहिला तत्व, स्पष्टता. स्पष्टतेचे आपण 5 मुद्दे बघितलेले आहोत की संदेशाची भाषा, संदेश प्राप्त करणाऱ्याची पात्रता, स्पष्ट मजकूर, असंदिग्ध संदेश आणि लहान वाक्य. आता दुसरा मुद्दा बघूया, सावधानता. दुसरा मुद्दा बघूया आपण, सावधानता. संदेशदाता व संदेशगृहीता म्हणजे संदेशदाता आणि संदेशगृहीता म्हणजे संदेश देणारा आणि संदेश प्राप्त करणारा या दोन्ही व्यक्तींनी माहितीची देवाणघेवाण करीत असताना संदेशाबाबत सावधानता बाळगणे आवश्यक आहे. जर संदेश देत असताना
संदेशदात्याने सावधानता बाळगली नाही तर त्याचा संदेश योग्य अर्थाने संदेश प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याचप्रमाणे संदेश गृहीताने म्हणजेच संदेश प्राप्तकर्त्यांनी सुद्धा संदेशाकडे दुर्लक्ष करू नये. संदेश प्राप्तकर्त्याने जर संदेशाकडे दुर्लक्ष केले तर त्याचा अर्थ, त्या संदेशाचा अर्थ संदेश प्राप्तकर्त्याला समजणार नाही आणि म्हणून सर्वप्रथम संदेशदात्याने संदेशात सर्व मुद्दे आलेली आहेत किंवा नाही हे तपासून घ्यावे. त्याचप्रमाणे संदेश प्राप्तकर्त्याने सुद्धा संदेशातील सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचावे, तरच आपला व्यवसाय यशस्वी होऊ शकेल. संदेशवहनाची पूर्तता पूर्ण झाली आहे असे आपल्याला समजता येईल. नंतर तिसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो पर्याप्तता. पर्याप्तता तिसरा मुद्दा आहे. संदेशदात्याचा अर्थ अति लांबलचक व गुंतागुंतीचा नसावा की ज्यामुळे संदेश प्राप्तकर्त्यांच्या मनात गोंधळ उत्पन्न होईल. त्याचप्रमाणे संदेश हा इतका लहान आणि अपुरासुद्धा नसावा की त्यामुळे संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला संदेशाचा योग्य अर्थच समजू नये. पर्याप्तता, जर आपण एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला संदेश देत आहोत तर तो अति लांबलचक आणि गुंतागुंतीचा सुद्धा नसावा जेणेकरून त्याला समजण्यास अडथळे निर्माण होतील आणि तो संदेश एवढा लहानसुद्धा असू नये की त्याचा अर्थच पूर्ण समजणार नाही. म्हणून त्याच्यात पर्याप्त जेवढी मर्यादा आहे संदेश प्राप्तकर्त्याला तो संदेश समजेल एवढ्याच भाषेचा आणि त्याच भाषेचा उपयोग करून आपल्याला तो संदेश द्यावा लागतो आहे, संदेश प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचवू शकतो आहे. संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला संदेशाचा योग्य अर्थच समजणार नाही. जर आपण खूप जास्त लांबलचक आणि गुंतागुंतीचा संदेश देत आहोत किंवा लहान आणि अगदी अपुऱ्या शब्दात जर संदेश देत आहोत तर याच्यामुळे संदेश प्राप्तकर्त्याला अडचणी निर्माण होतील, त्याला त्या संदेशाचा अर्थच समजू शकणार नाही. संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीची पात्रता पाहूनच संदेशदात्याने संदेश केवढा असावा हे ठरवावे. जर संदेश प्राप्त करणारा व्यक्ती त्याच्या शैक्षणिक पात्रता कशा आहे, तो सुशिक्षित आहे, कमी शिकलेला आहे, जास्त प्रमाणात शिकलेला आहे, याची जाणीव ठेवून संदेशदात्याला संदेश प्राप्तकर्त्यांपर्यंत संदेश पोहोचवावा लागतो आहे. मग तो लांबलचक असेल तरी तो समजेल आणि अपुरा असेल किंवा कमी शब्दात असेल तरी तो समजेल. कामगारांना दिला जाणारा संदेश विस्तृत असावा. याउलट वरच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी संदेश हा नेहमी मोजक्या शब्दात असावा. त्याशिवाय संदेशवहनाचे उद्देश पूर्ण होत नाही. जर आपण तोच संदेश वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत तर तो अगदी मोजक्या शब्दात असायला पाहिजे जेणेकरून त्या अधिकाऱ्याला तो संदेश लवकर समजेल. चौथा मुद्दा विद्यार्थ्यांनो संयुक्तिकपणा. संदेशदात्याने एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयावर वारंवार संदेश पाठविले असल्यास सर्व संदेशांमध्ये संयुक्तिकपणा आणि संगती असणे आवश्यक आहे. जर संदेशदात्याने एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयावर वारंवार संदेश पाठवला असेल आणि तो वारंवार संदेश पाठवित असेल तर त्या सर्व संदेशामध्ये संयुक्तिकपणा आणि एकसूत्रीपणा असणे आवश्यक आहे. संदेशदात्याने पाठविलेल्या संदेशामध्ये संयुक्तिकपणा आणि संगती नसल्यास संदेशवहनाचे उद्देश कधीच पूर्ण होत नाही. जर एखादा संदेशदाता एखाद्या विषयावर वारंवार संदेश देत आहोत आणि संदेश देत आहे आणि पुढे चालून त्याच विषयावर तो संदेश देत आहे तर याच्यात संयुक्तिकपणा असते आणि जर त्याने सुरुवातीपासून जे संदेशदात्याने जो संदेश प्राप्तकर्त्याला संदेश देतो आहे जर वेगवेगळ्या विषयावर त्याने संदेश दिला तर तो संदेश प्राप्तकर्त्याला समजणार नाही, त्या संदेशात एकसूत्रीपणा असणार नाही आणि त्याचा उद्देश पूर्ण होणार नाही संदेशवहनाचा. म्हणून संदेशवहनात संयुक्तिकपणा असणे खूप आवश्यक आहे. पाचवा मुद्दा आहे योग्य वेळ. संदेशाचे परिणाम काही वेळा हा संदेश प्राप्तकर्त्याला केव्हा मिळाला यावर सुद्धा अवलंबून असते. सर्व उद्दिष्टे विचार करूनच संदेश पाठविण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती राहील या बाबतीत संदेशदात्याने निर्णय घेतला पाहिजे. यावेळी पाठविण्यात आलेल्या संदेशाला काहीच अर्थ राहत नाही. अशा वेळी पाठवलेला जो संदेश आहे याला काहीच अर्थ राहणार नाही. जर आपण योग्य वेळी जर आपण पाठविला नाही तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही. वेळेच्या नंतर जो आपण संदेश पाठवतो आहे तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून आपल्याला एखादा संदेश योग्य वेळी
योग्य निर्णय घेऊन योग्य संदेश योग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नंतर आहे 6वा मुद्दा विद्यार्थ्यांनो, संदेश वहनाचे माध्यम. संदेश वहनाचे माध्यम. संदेशदात्याने फक्त संदेश कुणाला, केव्हा व कधी पाठवायचा आहे याचाच विचार करून चालत नाही, तर तो संदेश कोणत्या माध्यमाने पाठवायचा आहे याचासुद्धा विचार केला पाहिजे. जर एखादा संदेश देणारा जो व्यक्ती आहे तर त्याला याची कल्पना असणे खूप आवश्यक आहे की तो संदेश कुणाला, केव्हा आणि कधी पाठवायचा आहे याचाच विचार करून चालत नाही, तर संदेश कोणत्या माध्यमाने पाठवायचा आहे याचासुद्धा विचार करावा लागतो. अनेक संदेशवाहनाचे परिणामकारकता आणि संदेश प्राप्तकर्त्याची प्रतिक्रिया ही काही प्रमाणात संदेश कोणत्या माध्यमाने व कशा प्रकारे पाठविण्यात आला आहे यावर सुद्धा अवलंबून असते. जर संदेशदात्याने संदेशवहनासाठी योग्य माध्यमाचा, योग्य साधनांचा वापर केला नाही आणि संदेश दिला तर तो संदेश प्राप्तकर्त्यांपर्यंत स्पष्टपणे पोहोचणार नाही. आणि संदेश प्राप्तकर्त्याला सुद्धा याची कल्पना असायला पाहिजे की संदेशदाता म्हणजेच माहिती देणारा हा कोणत्या माध्यमाचा वापर करून आपल्याला संदेश पाठवित आहे. 7वा मुद्दा विद्यार्थ्यांनो, परस्पर सहकार्य. परस्पर सहकार्य. संदेशवहनाचा मुख्य उद्देश संदेश प्राप्त करणाऱ्याला कळून सहकार्य प्राप्त करणे हा अपेक्षित असतो. संदेशवहनाच्या उद्देशासाठी जो आपल्याला ज्या साधनांचा वापर करावा लागतो तर तो संदेशदात्याला म्हणजेच माहिती देणाऱ्याला आणि माहिती प्राप्त करणाऱ्याला याच्यामध्ये परस्पर सहकार्य असणे खूप आवश्यक आहे. संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता म्हणजेच माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यामध्ये सहकार्याचा अभाव असेल तर संदेश प्राप्त करणाऱ्याला संदेशावर अनुकूल प्रतिसाद देणार नाही आणि संदेश गृहीत म्हणजेच संदेश प्राप्त करणाऱ्याला अपेक्षित सहकार्य न दिल्यास संदेशवहनाचे उद्देश पूर्ण होणार नाही. जर संदेशदात्याने योग्य साधनांचा वापर करून जर एखादा संदेश दिला असेल आणि तो संदेश प्राप्तकर्त्याला म्हणजेच माहिती प्राप्त करण्याला समजला असेल तर संदेशवहनाचा उद्देश पूर्ण झालेला आहे. संदेशवहनाला अनुकूल प्रतिसाद मिळेल. पण याउलट जर माहिती देणाऱ्याने म्हणजेच संदेशदात्याने योग्य माध्यमाचा उपयोग केला नाही आणि संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता यांच्यामध्ये जर सहकार्याची भावना निर्माण होत नसेल तर संदेशवहन हा प्रतिकूल ठरेल. याउलट जर माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात जर परस्पर सहकार्य अनुकूल असेल तर संदेशवहनाचा परिणाम हा त्या व्यवसायावर अनुकूल होईल आणि त्या दोघांवरही सुद्धा अनुकूल होईल. तेव्हाच संदेशवहनाचा उद्देश पूर्ण झाला असे म्हणता येईल. नंतर मुद्दा आहे सौजन्यपूर्वक वागणूक. संदेशवहनाच्या प्रत्येक प्रक्रियेत सौजन्यपूर्वक वागणुकीची प्रतिबिंब पडणे आवश्यक आहे. संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे व्यवसायातील स्थान व अधिकार लक्षात घेऊन संदेशवहनाचे योग्य माध्यम व संदेशवहनाची भाषा ठरविली जाते. व्यवसायातील वरिष्ठ अधिकारी जेव्हा आपल्या सहकार्यांना काही सूचना करायच्या असतात तेव्हा संदेशवहनाचे योग्य माध्यम व संदेशवहनाची भाषा याकडे पुरेपूर लक्ष देतात. जर व्यवसायात वरिष्ठ अधिकारी असेल आणि जर त्याला कामगाराला किंवा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कामगाराला जर एखादा संदेश द्यावायचा असेल तर त्याला याची कल्पना असणे खूप आवश्यक आहे की आपण कोणत्या माध्यमाद्वारे संदेश देऊ तर त्यांना समजेल किंवा त्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणती भाषा समजतो आहे. या दोन्ही गोष्टीचा विचार करून त्याला संदेशवहनाची प्रक्रिया ही पूर्ण करावी लागते. संदेशवहन प्रक्रियेचा प्रभावीपणा संदेशदाता आणि संदेश गृहीता म्हणजेच माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्या सहकार्यावर अवलंबून असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहाय्यकांना संदेश देताना कठोर आणि अपमानास्पद भाषेचा उपयोग करू नये. संदेशवहनाची भाषा यावर सुद्धा संदेशवहनाची परिणामकारकता अवलंबून असते आहे. जर संदेशदाता आणि संदेश गृहीता म्हणजेच माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात सहकार्यावर म्हणजे ह्या दोघांचे जेव्हा सहकार्य चांगले असतील आणि
या दोघांचे सहकार्य चांगले असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहाय्यकांना संदेश देताना, जर एखाद्या व्यवसायात जो वरिष्ठ अधिकारी असतो आहे आणि त्यांना जर सहाय्यकांना आपल्या हाताखाली किंवा आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांना संदेश द्यावाचा असेल तर कठोर आणि अपमानास्पद भाषेचा त्यांनी वापर करू नये. याचा विपरीत परिणाम त्या व्यवसायावर 100% होईल. कारण कोणत्याही कर्मचाऱ्याला जर अपमानास्पद आणि कठोर शब्दांचा वापर करून त्याला माहिती देत असेल आणि त्यांचा अपमान करत असेल तर याचा खरोखर 100% नुकसान हा त्या अधिकाऱ्याला होईल, त्या व्यवसायावर होईल. म्हणून संदेशवहनाची भाषा यावर सुद्धा संदेशवहनाची परिणामकारकता अवलंबून असते आहे. शेवटचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, सातत्यता. व्यवसायाचा कार्यक्षम संचालनाकरिता संदेशवहनाच्या प्रक्रियेत सातत्यता असणे खूप आवश्यक आहे. आधुनिक व्यवसायाच्या स्वरूपात कामगारांना सतत आदेश द्यावे लागतात आणि परिस्थितीमध्ये बदल झाल्यास संदेशवहनाच्या स्वरूपातही आवश्यक बदल करावा लागतो. व्यवसायाच्या व्यवस्थापकाला व्यावसायिक परिस्थितीमध्ये होणाऱ्या बदलाकडे सतत लक्ष द्यावे लागते आणि परिस्थितीनुसारच संदेशांमध्ये संदेशवहनाच्या माध्यमामध्ये आवश्यक बदल करण्यास कार्य आपल्याला सातत्याने करावे लागतात. आधुनिक काळात संदेशवहनाची प्रक्रिया दुतर्फी बनलेली असून ही क्रिया सतत ठेवण्यावरच व्यवसायाचे यश अवलंबून असते आहे. जर एखाद्या व्यवसायात सातत्यता नसेल तर तो व्यवसाय नुकसानदायी ठरेल, अपव्यय ठरेल, अपयशी ठरेल. म्हणून व्यवसायात जो माहितीची देवाणघेवाण करतो आहे, संदेशदाता, संदेश प्राप्तकर्ता म्हणजेच माहिती देणारा, माहिती घेणारा अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, कामगार आहेत, या सर्वांमध्ये सातत्यता असणे आवश्यक आहे. यांच्यात सातत्य टिकून ठेवणे खूप आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रभावी संदेशवहनाचे तत्त्वे शिकलेले आहोत आणि आपण इथेच थांबूया. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. धन्यवाद.